अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 29 तारखेला गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि ह्याच गुरुपौर्णिमेचा अवचित्त साधून आपण काही ना काही सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. मग कोणी लिखित नामजप करत आहे, कोणी स्वामी चरित्र सारामृताची सेवा चालू आहे. प्रत्येकाला वाटत असतं की ह्या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून आपण गुरुचरित्र पारायण करावं. पण आपल्या संसारिक अडचणी किंवा घरातील काही अडचणी आहे किंवा आपणही गुरुचरित्र पारायण करू शकत नाही. पण तुम्हाला माहिती का, अगदी फक्त 45 मिनिटात तुम्ही जर या ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ पारायण केल्याचं फळ मिळेल आहे. तर ते कुठलं आहे, तर ते हे आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र. प्रत्येक जण याचं पारायण प्रत्येकाच्या घरात दर गुरुवारी होत असेल, कारण हे पारायण करायला अगदी 45 मिनिटं लागतात किंवा मॅक्झिमम 1 तास लागतं. याचा अर्थ असा नाही की गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं नाही आहे. नक्कीच ज्यांना वेळ आहे, ज्यांची इच्छा आहे, ज्यांना शक्य आहे, त्यांनी ह्या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो. पण ज्यांना काही कारणांनी शक्य होणार नाही की नाही मी नाही करू शकत, पण मला गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा सुंदर असा ग्रंथ आहे श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र. जे जे याचं पारायण करतात, जे जे हे अध्याय पठन करतात, त्यांना खरंच वाटतं की आपण गुरुचरित्र पारायणच करतोय, कारण हे सगळं तसंच आहे. एवढंच आहे, हे संक्षिप्त आहे म्हणजे हे छोटं आहे किंवा हे बऱ्यापैकी म्हणजे आता बघा, आपण जो काही आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तर त्याचे 53 अध्याय आहे, ते तर आपल्याला करणं शक्य होत नाही. पण एका दिवसात संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं फळ आपल्याला मिळावं, त्याच्यासाठी तुम्ही हे पारायण करू शकता. आता हे पारायण कसं करायचं, अगदी फक्त गुरुवार तुम्ही पठण करू शकता किंवा 11 दिवस या गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही तुमची इच्छा आहे. खरं सांगू का, नोकरी प्राप्तीसाठी किंवा अगदी मनातली एखादी इच्छा आहे, कुठलं तरी काम अडकलेलं आहे, कुठल्या सरकारी काम अडकलेलं आहे जे आपल्याकडनं होत नाही आहे, कुठल्या तरी अडचणीत तुम्ही अडकला आहात, तुमच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टींवर स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्र जो काही आपला ग्रंथ आहे त्याच्याच बरोबर हा संक्षिप्त श्री गुरुचरित्र तुमच्या सगळ्या अडचणींवर उपाय आहे. आणि जर तुम्ही नोकरी प्राप्तीसाठी असेल ना, तर नक्कीच ही तुम्ही सेवा करावी. 11 दिवस रोज तुम्हाला संपूर्ण पारायण करायचं आहे. आता एवढं जीव तोडून सांगूनही ना, कधी कधी कमेंट्स येतात की ताई संपूर्ण म्हणजे किती अध्याय पठण करायचं किंवा नेमकी कसं करायचं. तर बघा, पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो. हे संकल्प इथे दिलेला आहे, याच पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे. वाचून संकल्प करायचा की माझ्या नोकरी प्राप्तीसाठी मी 11 संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहे, असा संकल्प करायचा. नंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. पहिल्या दिवशी तुम्हाला काय म्हणायचं आहे हा, तर रोजच्या उपासनेसाठी श्री दत्त गुरु मंत्र आहे, तर तो तुम्हाला एकदा पठण करायचा आहे. लगेच अध्याय पहिला सुरू होतो. अध्याय 1 ते 7 एकाच बैठकीत आपल्याला वाचायचे आहे, उठायचं नाही. त्याच्याच बरोबर 1 ते 7 अध्याय तुम्हाला पठण करून घ्यायचे आहे. आणि 1 ते 7 अध्याय पठण करून झाल्यावर तुम्हाला श्री गुरु अष्टक त्याच्यातच आहे बघा, म्हणजे ग्रंथाच्या पाठीमागे आहे श्री गुरु अष्टक आहे आणि करुणा त्रिपादी आहे. खूप सुंदर आहे बरं का ते करुणा त्रिपादी, याचं पण पठण करावं. आणि खूप छान आहे ते करुणा त्रिपादी. आता शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी. आता याची ना खूप मोठी कथा आहे, कधी वेळ मिळाला तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. की दत्त महाराजांना म्हणजे एक ती कथा आहे की दत्त महाराजांना आपण प्रार्थना करत असतो जेव्हा काही एक घटना घडली होती त्याच्यासाठी, तर ही करुणा त्रिपादी गायली होती दत्त महाराजांना शांत करण्यासाठी. तर ही सुद्धा करुणा त्रिपादी तुम्हाला रोज पठण करायची आहे. 11 दिवस ही सेवा करायची आहे. या सेवेचे काय नियम आहे, तर ह्या सेवेचे नियम असे आहे की मांसाहार वर्ज्य, संकल्पयुक्त सेवा असेल तर ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. आणि अगदी नसेल म्हणजे आता 11 दिवस मला करायचे आहे तर नक्कीच ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. कांदा लसूण वगैरे असं काही नाही आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कांदा लसूण वर्ज्य करू शकता, नसेल तर तुम्ही वाचू शकता, तुमची इच्छा. त्याच्याबरोबर दिवाणवर झोपायचं नाही असं कुठलाच नियम नाही आहे. म्हणून तुमची इच्छा असेल तर ह्या ग्रंथाचं पारायण तुम्ही आवर्जून करावं. खूप सुंदर असा हा दिव्य ग्रंथ आहे. ज्यांनी आणि मला तर म्हणजे प्रत्येकाला वाटतं बघा की आपण ना सेवा करावी, तर वाटलं ना मनात, आता गुरुचरित्र ग्रंथ आहे तर
काही कारणांमुळे तर प्रत्येक वेळेस आपण गुरुचरित्र पारायण नाही करू शकत, तर वाटलं मनात, काढलं, वाचलं, भारी वाटतं. तुम्ही पण तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही 11 दिवसाची सेवा करू शकता. ज्यांची इच्छा आहे त्यांनी 21 दिवसाची सुद्धा ही सेवा करू शकता. याचा अर्थ असा नाही की मूळ गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला वाचायचा नाही आहे, तोही तुम्ही पठण करू शकता. पण काही कारणांनी जर तो पठण करणं शक्य होत नाही तर ह्या ग्रंथाचं आवर्जून पारायण करावं. खूप सुंदर आहे. आणि जेव्हा हा ग्रंथ तुम्ही पठण करत असता तेव्हा खरंच मनात हीच भावना येते की आपण जो काही आपला गुरुचरित्र ग्रंथ आहे दिंडोरी प्रणित, त्याचं पारायण आपण करतो. हा ग्रंथ तुम्हाला मी लिहून देते. तुमच्या कितीही अडचणी आहे, कितीही तुम्ही अडकल्यात, मन चित्त थारेवर नाही आहे, असंख्य अडचणींचा तुम्ही सामना करत आहात, तुमच्या प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला हे उत्तर देईल. पण एक पारायण करून लगेच देव येईल आणि बोल बाबा तुला काय पाहिजे असं होणार नाही. आपला प्रारब्ध आहे, आपले अडचणी आहे, आपले संकट आहे. आपल्या अडचणी जर एवढ्या असेल तर आपल्याला एवढी मोठी सेवा करायची असते. आपलं काय होतं, अडचणी आपल्याला एवढ्या असतात आणि आपल्याला एवढीशी सेवा करायची असते. असं नाही आहे. तुमच्या अडचणी जास्त आहेत तर तुम्हाला ही सेवा करणं महत्वाचं आहे. नक्कीच तुम्ही ही सेवा करा आणि बघा काय अनुभव होतो. आता ताई, या 21 दिवसामध्ये समजा मी 11 दिवसाच्या पारायणाला सुरुवात केली, 4 दिवस मासिक धर्म आला तर 4 दिवस ती सेवा थांबवायची, 5व्या दिवशी सेवा कंटिन्यू करायची, नव्याने सेवा सुरू करायची नाही. ताई, आम्ही 1 दिवस गावाला गेलो, जर आज मला माहिती आहे की मला काही कारणांसाठी गावाला जायचं आहे तर ती सेवा मी 1 दिवस स्किप करेल, नंतर ती सेवा मी कंटिन्यू करेल. म्हणजे 11 दिवसाची सेवा ती 12 दिवस होईल. म्हणून आपण जेव्हा संकल्प करत असतो तेव्हा आपण यथाकालीन, म्हणजे मला जेव्हा वेळ मिळेल, कारण एखादा दिवस असं होईल की काहीतरी घरात इमर्जन्सी येईल की आपल्याकडनं सेवाच होणार नाही, तर अशा वेळेस होतं. आणि सेवा करत असताना काही निगेटिव्ह विचार येतात, मन लागत नाही, मन इकडे तिकडे भरकटतं, असंख्य तुमच्या प्रश्न असतात. असंख्य प्रश्नासाठी एकच उत्तर आहे की त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही, आलेल्या विचारांशी गप्पा टप्पा मारत बसायचं नाही. आपलं वाचनाकडे लक्ष असावं, आपण काय वाचतो आहे, आणि आपल्या आवाजाकडे लक्ष असावं. आवाजाकडे लक्ष केंद्रित केलं की मनात कुठलेही विचार येत नाही. चुकून माकून जरी आले तरी त्यांच्याशी गप्पा मारायचं नाही. आपलं काम काय आहे, महाराजांची सेवा करणं, नामजप करणं. बघा, एवढ्या सेवा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्हाला सेवा करणं शक्य होईल आणि जे तुमच्याकडनं होईल त्या सेवा तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून परमेश्वराकडे कधी कधी कृतज्ञता खूप महत्वाची असते, आभार खूप महत्वाचे असतात की हे परमेश्वरा, माझ्या आयुष्यात काय आहे काय नाही. आणि परमेश्वराला आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं. की मला असं वाटतं की गॉड्स प्लॅन, आपण ज्याला म्हणतो देवाचा प्लॅन, देवाने माझ्यासाठी लय भारी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. आपला प्लॅन इतकासा असतो पण देवाचा खूप मोठा असतो आपल्यासाठी, आणि त्यांच्यावरच विश्वास ठेवावा. आयुष्यात जरी आत्ता मनासारखं नाही घडलं म्हणून देव वाईट आहे किंवा मनासारखं काहीच घडत नाही असं नाहीये. तुमच्या आयुष्यात जे बेस्ट आहे, जे चांगलं आहे तेच तुम्हाला परमेश्वर देणार आहे. त्याच्यासाठी तुमची कर्मही चांगली असणं महत्वाचं आहे. आणि अर्थात तुम्ही जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात त्याच्याबरोबर नशिबाची साथ असणे महत्वाचं आहे, आणि ते फक्त या सेवेमुळे आपल्याला मिळते. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.